बॉन्ड, जेम्स बॉन्ड, गुप्तहेरगिरी, थरार, ॲक्शन आणि भन्नाट गॅजेट्स ही सगळी मजा सुरू झाली होती अगदी आजच्या दिवशी 5 ऑक्टोबर 1962 रोजी. कारण याच दिवशी चित्रपट विश्वातल्या सर्वात प्रसिद्ध गुप्तहेराची गोष्ट जगासमोर आली होती. कोण होता हा गुप्तहेर माहितीये? नॉट नॉट 7, जेम्स बॉन्ड. याच दिवशी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसला होता जेम्स बॉन्ड. चला जाणून घेऊया जेम्स बॉन्डच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात डॉक्टर नो पासून. नमस्कार, मी वैष्णव आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष भाग 279, पॉवर्ड बाय GoPreg.com. 5 ऑक्टोबर 1962 रोजी डॉक्टर नो हा पहिला जेम्स बॉन्ड चित्रपट जगभर प्रदर्शित झाला. हा चित्रपट ब्रिटिश लेखक इयान फ्लेमिंग यांच्या कादंबरीवर आधारित होता आणि यात पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसला होता जेम्स बॉन्ड. स्मार्ट, आकर्षक, सुटाबुटात दिसणारा, हातात गन घेऊन शत्रूंना हरवणारा, वेगवान गाड्या, गॅजेट्स आणि स्टाईलने भरलेला हा गुप्तहेर जगभरात लोकप्रिय आहे. डॉक्टर नो या पहिल्या चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका केली होती शॉन कॉनरी यांनी. त्यांच्यामुळे जेम्स बॉन्ड हा स्टाईल आयकॉन बनला. चित्रपटाचं शूटिंग जमैकामध्ये झालं होतं आणि त्यात डॉक्टर नो नावाचा खलनायक होता. जेम्स बॉन्ड सिरीजची मज्जा काय? प्रत्येक चित्रपटात नवीन खलनायक, थरारक मिशन्स, गुप्तहेरगिरी, फाईट्स, ॲक्शन सीन आणि भन्नाट गॅजेट्स. आजपर्यंत 25 पेक्षा जास्त बॉन्ड चित्रपट बनले आहेत आणि शॉन कॉनरी नंतर रॉजर मूर, पियर्स ब्रॉन्सनन, डॅनियल क्रेग असे अनेक अभिनेत्यांनी बॉन्डची भूमिका साकारली. मित्रांनो, जेम्स बॉन्ड ही केवळ चित्रपट मालिका नाही तर रोमांचकता, स्टाईल आणि धाडस याचं प्रतीक आहे. डॉक्टर नो मुळे जेम्स बॉन्ड ही व्यक्तिरेखा जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPreg.com.